माझी मी आपली केळ काढते ते पोटात शिकरण काढावते मी काय तुम्हाला काय करायचंय मागची वर्षी काय म्हणते मागची वर्षी काय म्हणते तुझ्या पातेल्याची शिकरण देते नाही ग मला एकटीला खाऊ दे ना वर्षात म्हणजे गेले की पहिल्या दिवशी तुमच्या बापाने ठेवलाय परसात का आल्या दिवशी पहिल्या दिवशी परसात पहिले तुम्ही काय गेले का माझा मंगळवार झाला एखाद्याचा अनुभव पडते वसा 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 खायला काय माझा मंगळवार झाला दुसरं खायला लागले त्यांच्या पोटात चिळ का लावते मला वेळ लागला मला फिकर वाजायचं नाही भगवान ते तर म्हातारा नादावले मला करण्याची लागलेली खरेदी जायला नाही मला पंढरपूरच्या काळे त्याचं वेळ लागले त्यानं मला घेतली आणि सगळे मला काय म्हणतात म्हणता वेळी मला म्हणता
म्हणा माझ्या घाला सगळ्या पोरांनी सगळ्यांनी माझ्या घाला कीर्तनाला भजनाला बसताना मांडी घालून बसावं. या अशा चुली मांडून बसतात आणि गाव घालून त्याच्यावर जायचं मांडी घाला कशी बी बसते. हा माझ्या घातल्याकडे पोरानो देवाचं गाणं म्हणते असा हात जोडा सगळ्यांनी जोडा. चुकून एखाद्याचा हात जोडायचा नाही. उद्या सकाळ काय प्रॉब्लेम झाला मला फोन करायचा नाही. उद्या सकाळ सगळी माणसं आपल्या कामात आणि तुम्ही कवड्या उन्हाला पुढची सगळी तुम्हाला इथे नाही का बघा तुम्ही हात एक पण हात जोडते देवाचं गाणं म्हणते तू शूटिंग करतो हे हात जोडलं का हे मागच्या पोराला हात जोडा. तो हात जोडील त्याचं लगीन होईल. तो जोडणार नाही तो लटकलाच. आता पोरं मला ओलीने जोडते म्हणते हात जोडल्या तरी निसट पोरं कुठली आता सांगते तुमचं सांगते तुला हात जोडा फक्त. देवाचं गाणं म्हणते माझ्या डोक्याची मी खत तरी आकारतो सगळं बाई एखाद्याचा अंग पाडा. मी केळं खायला त्यांच्या पोटात शिकरात काढावतो. वेळ लागलं पाहिजे. आपण इथं बसलोय का नाही एवढी सगळी येडे सगळी येडे जे घरी झोपलेत का नाही ती शाळा तिसरी गणपती बाप्पा बघून पण हेच वेळ लागत नाही. हे वेळ मीराबाईला लागलं, हे वेळ जनाबाईला लागलं, हे वेळ सपूबाईला लागलं. माझ्या संतांना हे वेळ लागलं. गोकुळातल्या गवळणींना हेच वेळ लागलं. यमुनेच्या काठावरती कृष्णाने बासरी वाजवली. गवळणीच्या कानावरती आवाज जावावा. गवळणीने धावत यमुनेच्या काठाला जावावं. यमुनेच्या तिरकार पाहिला हरे यमुनेच्या तिरकार पाहिला हरे
पुरुष मंडळ, तरुण वर्ग, निर्व्यसनी जीवन जगा. पोरांनो, शाळा भरपूर शिका, परमनंटची अपेक्षा करू नका. परमनंट आता इथनं पुढे कोण होणार नाही, कारण सरकार सुद्धा परमनंट आहे. निकाल लागायचा एवढे आहे. आपलं काय घेऊन बसलाय परमनंट. हे पोरांनो, हा जोडून विनंती आहे तुम्हाला, संसारामध्ये आयुष्यामध्ये फक्त निर्व्यसनी राहा. तुमच्या संसारात काही सुद्धा कमी पडणार नाही. नसुद्या परमनंट नोकरी, नसुद्या परमनंट नोकरी, तुम्हाला फक्त निर्व्यसनी राहा. दारू पसणार, दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले महाराज. दारू पिणाऱ्याच्या घरी कधी दिवाळी दसरा नाही. दारू पिणाऱ्याच्या घरी रोज शिंगा बोंबा भोग. जिथं पेते तिला माहिती काय देणार असतं, आहे का नाही मावशी. पण दारुड्याच्या बायकालाही चांगलं, खरंच चांगलं महाराज. दारुड्याची बायको नवऱ्याला कधी उपाशी झोपून देत नाही, कधी नाही. किती बी पिऊन येऊ द्या, किती बी घाण शिवी देऊ द्या, दारुड्याची बायको म्हणती तुम्ही आधी जेव्हा काय असेल ते सकाळ. तिला माहित आहे हे उतारल्यावर काय बोलत नाही. जय दारुड्याच्या बायकाच. विक्रम महाराज मार खावा दारुड्याच्या बायको, किती बी मारू दे तिला. रातची किती बी मारली का नाही, सकाळ पाण्याला गेले म्हणती आमच्या पिंट्याच्या पप्पासारखा पप्पा नाही. आणि आपल्या बुवांच्या बायका हात लावून गेले, दोन्हीला पाडते. जागे माराय ना आमच्या तर घरातून 4 वाजल्यापासून लागलाय. जागा पडला आता घरात 5 वाजता हात दिली मला कवा बी गेले. बोलतोय बी घरात हाल आहे नाही, बुवासारखा हाल नाही कोणाचं, आणि दारुड्यासारखा सुखी प्राणी नाही. उद्याचं टेन्शन नाही. दारू पिण्याचे फायदे आहेत मामा, दारू पिण्याचे पण फायदे आहे. भगवान महाराज दारू काही सुखी नाही. दारू पिणाऱ्याला कुठं चावत नाही. चावणार कसं, ती इकडे आली की हे काय एका जागेवर थांबवण्याचं कॅन्सर, चावायचं कॅन्सर, दुसरे गिरायचं. दारू पिण्याचा दुसरा फायदा, हे दारू पिणाऱ्याच्या घरी कधी चोरी होत नाही. आधीच काय लागले नुसतं काय त्याने भांडी केली पोच दुकान, काय चोरायचं बायको कशी पारबती, काय चोरायचं. दारू पिण्याचा तिसरा फायदा, दारू पिणाऱ्याला कधी बापाचं श्राद्ध कार्य घालावं लागत नाही, कारण हे बापाच्या आधी जातात. बाप ज्याचा कार्यक्रम करतो हे बापाचे कवा कार्य घालायला, जरी दारूचं फायदा आहे. दारूने त्यांचे संसार उद्ध्वस्त केले. दारूमुळे काय होतं, दिवाळी काढल्या संसारात दारू, दिवाळी काढल्या संसारात संसाराचं दिवाळी काढले दारू. तरुण मंडळ, पुरुष वर्ग दारू. पण मी म्हणते दारू प्या, पिण्याबद्दल माझं काय विदर्भाला मी त्याची काय सांगते, दारू प्या, किती प्यायले प्रमाण काय काय म्हणते ती नाही ती नाका बॉक्स एक जण नागठाणला बाजारला गेला सटकून दारू प्यायला. नागठाणच्या टॅनवर आले, फिरले फिरले फिरले, काय गावना त्याला वडाप गावना काय गावना. नागठाण्यात फिरले 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 आणि नेमकं त्या सरवाडी फाट्यावर नाल्यात पडलं. सरवाडी फाटा माहिती आहे ना, जुन्या लोकांना माहिती आहे. सरवाडी फाट्यावर नेमकं नाल्यात पडलं. जिथं नाल्यात पडलं होतं एका डुकराची जागा होती झोपायची. रोज नागठाण्यातलं दुकान फिरून यायचं तिथं झोपायचं. त्या दिवशी दुकान आलं लेट, कारण त्या दिवशी होता रविवार संडे. काय काय डुकर रविवारी लेट घरी येतात आपल्या सुद्धा येतात का नाही.
संडेला काय काय डुकर आपल्या लेट कधी हे दुकान घेतलंच हे रविवारी लेट कधी हे वर्ग बघितलं माझा माझ्या जागेवर कोण झोपले पुन्हा बघितलं म्हणजे असू दे अंगापडतो पावलं दिसतो दुकान म्हटलं ऍडजस्टमेंट करूया हे दुकान शहाणं होतं डुकराने ऍडजस्टमेंट केली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि दुकान झोपलं रात्रभर दोघं आले हे विधान त्याला सुद्धा नाही आल्या काय का घरी आहे तो पण सटकून झोपला आहे रात्री 12 साडेबारा वाजले अशी पावसाची चढा काढली एका वाट्याची गार जसं गार आटलं तशी निमी उतारली आता मी म्हणजे निमी उतारली आपल्या स्टँडवर येऊन बसावं नाही याला नाण्यात झालं गच्च द्या सांगितले कळते ना नाल्यात त्याला जर गच्च द्या मी म्हणजे गच्च द्या झालं का बसावं तिने डुकराचा मी म्हणजे डुकराचा फिरले का बसावं तिने डुकराचा अंगावर हात टाकला मी म्हणजे अंगावर हात टाकले का बसावं तिला आपल्या अंगावर हात ठेवला हात फिरवी 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 असं खाली आलं तशी डुकराची शिट्टी हाताला डोळे दाखवलं शिट्टीवर हात फिरवायला लागलं बऱ्याच उशीर हात फिरवला 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 डोळं दाखवून म्हणतंय पिंटे काय रोज बुचडा घालत्यात मेहंदी घातली वाटत अरे बेवडिया तुला राहिले काय का घराची दिसत नाही हुशार म्हणतो पिंट्याच्या बुचडा घातली आज मेहंदी घातली बेवडिया आज तुम्ही म्हणते पुरुष मंडळ तरुण वर्ग निर्वेशनी जेवून महिला मंडळ तुमच्या पायाला हात लावून विनंती करते स्त्रीभूत हातच्या काळा मुलींच्या हातच्या काळा मुलगा मुलगी एक समान दोघांनाही जमानात असते हे प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत 12वीचा निकाल लागला पोरीचं बॅनर 10वीचा निकाल लागला पोरीचं बॅनर पोरी करते पोरी अकादमिक पोरी हे पिस्तुले ठिकाणाचीच कुठं अकादमिक घातला तरी पिस्तुले माझा कर्मला म्हणतो ले पिस्तुले बेकार हो वंशाचा दिवा मुलगा वंशाचा दिवा हे लक्षात आमच्या तिकडे 12वीचा निकाल लागला महाराज हो 12वीचा निकाल लागला आणि आमच्या गावात 4ची गाडी होती 4 वाजता सातारकडे हो 4च्या गाडीत एक पोरगी उतरली मी नेमकी स्टँडवर बसलेली असो म्हणून पोरगी उतरली तर पोरगी रडतच खाली उतरला मी त्याला जवळ बोलून घेतली इकडे बाळा काय झालं काय लागतं म्हणजे काय लागणार 12वीचा निकाल तर असं विषय गेला काय करायला नाही काय झालं तुझ्या 98% बाळा चांगले 98% नाही म्हणजे मला 100% मलाच पडायला पाहिजे मी अभ्यास तेवढा केला किती जिद्द पोलीची 98% पोटी तरी रडत होती तिला मी समजून सांगितलं असं ते बाळा पुढल्या वर्षी अभ्यास करायचा 98% मी भरपूर आहे पुढल्या वर्षी अभ्यास करायचा वाढवायचा पुढल्या वर्षी यश येईल तुला असं म्हणून ती पोरगी घालवली तर एक पिस्तुल्या उतरला एसटी पिस्तुल्या उतरल्या तर पेढ्याचा बॉक्स घेऊनच होता मला वाटतं महाराज घ्या पेढ मी म्हणजे बाळा कशाचं पेढ वाटतं तुझं पेढ वाटायचं माहिती नाही नक्की पेढ कशाचं म्हणला महाराज 12वीचा निकाल म्हणतो वाटतं ती दिदी सांगत होती 12वीच्या निकालाचं मी म्हटलं 98% वाली रडत गेली हे पोट पेढ वाटते म्हणजे हे नक्की 100ला 100 गाठून आला असेल मी पेढा हातात घेतला त्याला म्हणजे बाळा किती टक्के पोट उड्या मारीत म्हणायला लागलं 35% असा पेढा फेकून मारला म्हणजे पिस्तुलिया 99% रडत गेली हे म्हणतो 35% काटा खापेल अरे पोर वंशाचा देवा लय पिस्तुले देतात पिस्तुले लय देतात मुलगा वंशाचा देवा आहे हात जोडून विनंती तुम्हाला ए दिवाळीसारख्या सणाला आपण पंचकुटा लावतो ताई तुळशीवरात धावला ज्या ठिकाणी लक्ष्मी हात येते त्या ठिकाणी आपण पंच लावतो आणि आकाश देवा कुठे लावतो
घरापासून लांब, जेवढी वायर लांब असत तेवढ्या लांब. आपल्याला माहित आहे दिवस खाली लावण्याच्या देवच नाही, ते दिवाळीत सुद्धा शॉक सर्किट करतात. गैर दिवस येतात मुलगा वंशाचा मुलीचा कर्म पोटामध्ये असतो. आपण डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टर साहेब हा गरब, डॉक्टर साहेब सांगता हा करतो मुलीचा आहे. आपण सांगतो मारू नका, आम्हाला मुलगी नाही, आम्हाला मुलगा पाहिजे, आम्हाला वंशाला दिवा पाहिजे. त्यावेळेस मुलीचा गर्भ आता तुम्हाला आवाज देतो, फुलू नको आई फुलू दे गा मला, फुलू नको वंशाला दिवा पाहिजे. एक दिवा जरूर असावा, वंशाला एक दिवा जरूर असावा. पण एका दिव्यासाठी अनेक पद्धती विजवण्याचा आपल्याला अधिकार हे लक्षात हे हात जोडून विनंती. तरी आपण डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर साहेब हा गर्भ मारून टाका, आम्हाला मुलगी नको, आम्हाला मुलगा पाहिजे. मुलीचा गर्भ हातून तुम्हाला विनंती करतो, तू जसे पाहिजे जग मला देखील पाहू दे, मारू नको आई जन्म मला घेऊ दे. तू जसे पाहिजे जग मला देखील पाहू दे, मारू नको आई जन्म मला घेऊ दे. हुंडा मला लागतो म्हणून त्रास तुला वाटतो का, जरा तुझ्या मायेचा म्हणून वाटतो का. काही सगळे माझ्या मला आनंदाने खेळू दे, मारू नको आई जन्म मला घेऊ दे. मुलीचा गर्भ म्हणतो, आई मला मारू नको, आई मला तुझ्या अंगणामध्ये खेळायचं. हात जोडून विनंती आहे महिला मंडळ, तुम्हाला भारुडातनं जाताना काही नेलं नाही तरी चालेल, एवढी रेडी झाली. हे स्त्रीवर नाट्य करू नका, मुलींची हत्या करू. मुलगा एक जरूर असावा, मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलगी वंशाची कळते. महाराज मी दुसऱ्या कोणाला सांगत नाही, मी स्वतःपासून सांगतो. हे आता इथे परिचित मंडळी आहेत, माझ्या गावामध्ये आहेत, हो त्यांच्या दादाला दुसरी पाहुणे गाव आहे. हा हे मला स्वतःला 3 मुली, ज्याला माहित नाही त्याला सांगतो. हे मला स्वतःला 3 मुली आहेत, त्यांचा 4था मुलगा. ज्याच्या वर्षी महाराज मला मुली झाल्या विक्रम महाराज, त्याच्या वर्षी भरभरा यश. माझी मोठी मुलगी कीर्तन कराय घरी गेले, तुला टाकाला निश्चित पुजारी खेळला कीर्तनला चिपळूणला गेली, मगाशी दुपारी 3 वाजता गेली. रोज कीर्तन आहेत तुझी. माझी ज्ञानेश्वरी झाली, मी भारूड शिकली. 2 नंबरला मुक्ता झाली भारूड फॉर्मला. जी तो अतिशय माझा ते बाला जीवा जी चित्रमंत्री फेसबुक इंस्टा यूट्यूब तिथं मी नाही तिथे विचार. 3 नंबरला 3 नंबरला गीता झाली. 2 गाड्या झाल्या. इको घरी आपला गीता 2 गाड्या झाल्या. 4 नंबरला मागून पांडुरंगाला पोरगा घेतला मावशी आणि लॉकडाऊन पडलं. आमचं लॉकडाऊन बघच लॉकडाऊन लई पोराचा पाय एक नंबर. ते जन्माला आलं की 2 वर्ष घालत बसतो. आता पांढरे कपडे घालून कुठे निघाले का नाही महाराज की मला मग ते कुठे म्हणजे गप तुझं पांढर 2 वर्ष मला घरी बसून गेले. मुलगा वंशाचा हात चोरून स्त्रीवर हत्या करणं का मुलीची हत्या करणं. मुलीला जगू द्या, मुलीला शिकू द्या. मुलगी शिकली पाहिजे. मुलगी शिकली तर महाराज प्रगती होते, मुलगी शिकली तर प्रगती होते, आणि मुलगा शिकला तर प्रगतीला घेऊन घरी येते. पूर्ण विषय हात जोडून येते मला लक्षात.
दिलेल्या सूचनेचं पालन करा. कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाताना महिला मंडळ पुरुष मंडळ चपल्या आपापल्याने सगळ्यांनी बाहेर काढले. उगाच आपलं सगळ्यांच्या आधी उठायचं, लोकांच्या नेहमी अटकवायचं, घरी जायचं नाही, कुणी कुणाचे हाणायचे नाही. चप्पलच म्हणजे माझी काळजी करू नका. मी चपल्या गाडीत काढल्या. मला मागे पहिले मी गोवाची हाता चप्पलच म्हणजे हुशार माणसं काय आम्ही थोडं धावपावून पडत असं चांगलं. हे लक्षात ठेवा. हात जोडून दिलेल्या सूचनेचं पालन करा. जाताना चपल्या आपल्याने हे केलं लक्षात ठेवा. त्यावर महत्वाचं म्हणजे उद्यापासून कुंकू लावायचं चालू करा. नाही लागणार कुंकवात लई ताकद आहे. हे लावून तर बघा. कुंकू लावून आरशात बघा. काय बस हे बस बसाल मुली सांगितलं तुला झालं म्हणून झाडलं की निघालं. त्याने बोलवलं तू बघून घे. मी झालं म्हणलं का तुम्हाला मी एकाच सवय लागली. असं बुवा बोलायला लागला की झाडात ज्यानं बोलवलं तू बघून घे. ही नका करायचं. हलायचं नाही. तुम्ही फाउंडेशन हलवायचं नाही सांगितलं शिवाय माझं झालं नाही. 4 वाजता काका करायचं तुम्ही त्या वेळेला नोकऱ्यांनी समजून आडवच करून द्यायला पहिल्या दिवसाच हे झालं झालं मावशी काय नव्हतं तुम्हाला बघलं करते. तुमच्यापेक्षा मला लांब जायचं. तुम्हाला कसं वाटलं आम्ही देवाला सोडलेली माणसं आहे. आम्हाला मी तुला ठेवलं बायका पोरी करत सगळं दारा तुला काढून आम्ही इकडे येतो. तुम्हाला कसं वाटतं देवाला सोडले जात बोलले बायकाचं समुद्र गोड महिला मंडळ दिलेल्या सूचनेचं पालन केलं. गोड महिला मंडळाचं काय हल्ल्या नाही बिल्ल्या नाही पडल्या नाही उठल्या नाही काढल्या नाही काही नाही. लय बायका वाढवानी बराबर तुमच्या पोटाला कधी उद्या सकाळी ती कोण आहे ती बुवाला घालवायच बसतात लगेच म्हणते कधी काय करतो नाही. अजून 20-25 वर्ष मला काम आहे ते झालं नको बघू. असं गोड महिला मंडळ तुमच्या सर्वांचा आभार मानते. पुरुष मंडळ वेळा तुम्ही काढून तुम्ही इथं आला तुमचे आभार. त्याहून महत्वाचं म्हणजे सावशिष्टीमध्ये आभार. वा गणपती आता गोकुळाष्टमी तुम्ही परवा दिवशीतून मोकळी झाली. 2 दिवसाचा आराम केला तर आला आणि पुन्हा 2 तारखेपासून 7 तारखेपासून चालूच आहे. 7 तारखेला वाटरमध्ये आणि तिथनं पुढे दणका चालू आहे. 8 तारखेला मुंबईला ठाण्याला पार झालं. 8 तारखेला लवकर जायचं. रोजचं बघा पुन्हा गणपती उठायचं अनंत चतुर्थीपर्यंत चालूच आहे. हो अनंत चतुर्थीला शेवटचा कार्यक्रम माझा शाहूवाडी कडवे. हां शाहूवाडी कडवे मलकापूर कडवलं ते त्या मी कडव्याचे कार्यक्रम कडवे. हो असं आहे. तर शेड्यूल असं चालते. मावशी रोज निघा नाही. तुम्हाला 1 दिवस जागरण झाले तुम्हाला वाटते बुवा खावा आहे का. हो तसं काही नसते माझं. कीर्तन करायला माझं अजिबात नसते. मला काही चेअरमन नसते. मला काही चेअरमन नाही सोडवायचं नाही. आणि मी काही सुरुवात चालत अजिबात कोण म्हणतात ना माझा संध्याकाळीचं निघालं नाही नाही म्हणतात घाम काढला ना म्हणजे माणसाचं अवघड बरोबर बाकी काय काय मला म्हणतो केलं नाही. असं असं गोड गोष्टी मंडळ आहे. तुम्ही सर्वांनी छान अशी सातोलीत करणार असतील. सर्वांच्या त्यांना नाव घेत नाही. सर्व गोष्टी मंडळातील सर्वांचा आभार मानते. साऊंड सिस्टीमवाल्यांचा आभार मानते. महिला मंडळांचा आभार मानते. तरुण वर्गाचा आभार मानते. वेळात वेळ तुम्ही ते काढून आलात. हो आहे की नाही. परवा दिवशी तुमचा कार्यक्रम आहे. पण परवा दिवशी मला जरा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे काही येणार नाही. त्याचं पाहुण्यांचं सांगितलं येणार आहे. आपली गाडी येणार आहे परवा दिवशी. हो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पुन्हा एकदा तुमच्या गणेशोत्सवाचा तुमच्या त्या उत्सवाला माझ्याकडून शुभेच्छा आहेत. हां लक्षात ठेवा. स्वयंभू गणेशाचं मंदिर तुमच्या गावामध्ये आहे आणि तुमचं गावात जगातलं महान एकमेव गाव आहे की जिथं गणपती एकच बसतो देवळातच बसतो. नाही तर गणपतीची अशी फॅशन आहे. गावात गल्ली गल्ली वळवती म्हणतात वळवती म्हणतात वळवती मंडळवरती कान पडायला लोकांनी ठिकाणी गणेश जयंतीचे गणेश उत्सव चालू केला. समाज एकत्रीकरण घ्यावा. समाजाची मनं जोडावी. मोठ्या लोकांचं
समाजाचा विश्वास होता है, हा समाज एका ठिकाणी येईल, एकजुटीनं वागत याचा त्यांनी भक्ती गणित मंडळ पाहिजे. जो म्हणतो नवसाचा, तो म्हणतो प्रसन्न. आणि आपण ती पुण्यात गेलो तर कुठं गणपती काय गणपती दुसरा थँक्यू. हो थँक्यू गणपती. तू म्हणतो थँक्यू का? मागच्या वर्षी कार्यक्रम होता थँक्यू गणपती. हो मी म्हणजे काय डायरेक्ट नाव घेतो म्हणजे घ्या की थँक्यू गणेश उत्सव म्हणतो. म्हणजे आम्ही पैसे दिले नाही थँक्यू कसं म्हणायचं. म्हणजे मंडळाचं नाव थँक्यू आहे, म्हणजे गणपतीचं नाव थँक्यू ठेवलं तिने. म्हणजे का? म्हणजे नवस पूर्ण झाले माणसं येते थँक्यू म्हणून जातो. आयला म्हणजे हलक्याचं गणपती म्हणजे बोलायचं आहे. बायको मागायची थँक्यू म्हणायचं काय जातं सोपं काम हे की. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानते. झालेली महाराष्ट्राची सेवा परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या चरणावरती अर्पण करते. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणावरती अर्पण करते. गणराजाच्या चरणावरती अर्पण करते. पुन्हा एकदा सर्वांचा आभार. माझ्याबरोबर आलेल्यांचे रणजित महाराज ठाकरे असतील, आमचे मोठे बंधू सदानंद महाराज पुजारी असतील, सर्व ग्रामस्थ असतील, सर्वांचा एकदा पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुकाराम तुकाराम तुकाराम.